हरि ओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 9 प्रवचन क्रमांक 48. कैकेयीची उपरती. भरत आणि रामप्रभू यांच्यामध्ये संभाषण सुरू असताना राजा दशरथ रामप्रभूंना राज्याभिषेक करणार असल्याची वार्ता ऐकल्यापासून ते आता भरत रामप्रभूंना सांगत आहे की मी राज्याचा स्वीकार न करता तुमच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून तुमच्या वतीने तुम्ही वनामधून अयोध्येत परत येईपर्यंतच राज्यकारभार चालवीन. असा सर्व चित्रपट कैकेयीच्या डोळ्यापुढे उमटला. तिला उपरती झाली असावी की भरताने रामप्रभूंना ओळखले आणि जसे कनिष्ठ बंधूने त्याच्या ज्येष्ठ बंधूजवळ आचरण करायला पाहिजे तसे आचरण भरताने केले. तो राज्याच्या मोहाला बळी पडला नाही. परंतु मी माझ्या प्रिय रामाचे सावत्र आणि भरताची जन्मदाती अशी दोघांचीही माता असूनही रामाला आणि भरतालाही ओळखू शकले नाही. आणि एकाएकी काय झाले ते समजायच्या आत कैकेयीच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. ती दुःखाने व्याकुळ झाली. याचा अर्थ तिच्यावरील मायेचे झापड दूर होऊ लागले होते. हळूहळू तिला आपल्यामुळे नेमके काय घडले याची जाणीव येऊ लागली. ती स्वतःच विस्मयचकित झाली की आपल्याला राम इतका प्रिय असूनही आपण हे असे कसे वागलो. कोणत्या मायेने, कोणत्या मोहजालाने, कोणत्या संमोहाने आपला ताबा घेतला होता. तिने विचार केला की जे झाले ते कशामुळे झाले यापेक्षा जे झाले ते वाईट झाले आणि याची प्रांजल कबुली रामाजवळ द्यायला हवी हे निश्चित. यास्तव कैकेयी राममेकांते स्रवन्नेत्र जलाकुला प्रांजलिः प्राह हे राम तव राज्यविघातनम कृतं मया दुष्टधिया माया मोहितचेतसा क्षमस्व मम दौरात्म्यम हि साधवः. त्यावेळी डोळ्यांमधून अश्रुपात होत असलेली कैकेयी रामप्रभूंना एकांत जागी घेऊन गेली आणि रामप्रभूंना म्हणाली, रामा, मायेच्या झापडांमुळे मी भ्रमिष्ट झाले, मोहित झाले आणि म्हणून माझ्याकडून तुझ्या राज्याभिषेकामध्ये विघ्न घातले गेले. हा माझ्याकडून झालेला दुष्टपणा आहे. याबद्दल मला क्षमा कर. क्षमा हेच साधुत्वाचे लक्षण आहे. कैकेयी रामप्रभूंना पुढे म्हणते, रामा, तू प्रत्यक्ष आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आदी अनादी आहेस. तूच मायेने मनुष्य रूप घेऊन संपूर्ण जगाला मोहित करत आहेस. यामुळे स्वाभाविकच शुभ किंवा अशुभ, चांगले किंवा वाईट, योगिक किंवा अयोगिक अशी सर्व कामे, कृती, कर्मे तूच करून घेत आहेस. यासाठी आवश्यक ती प्रेरणा, चैतन्य, बुद्धी तूच पुरवत आहेस. रामा, संपूर्ण विश्व तुझ्याच अधीन आहे. येथे सर्वजण तुझ्या हातची कठपुतली बाहुली आहेत. येथे कोणीही स्वतंत्र नाही. यामुळे स्वाभाविकच कोणीही काहीही स्वतः काय कसं करू शकेल. तुझी मायारूपी नर्तकी प्रसंगानुसार कोणतेही रूप धारण करणारी आहे. ती आमचा ताबा घेऊन तू जसे इच्छिशील तसे ती आमच्यामधून नर्तन करते. म्हणजेच तुझ्या इच्छेनुसार आम्हाला नाचविते. यामुळे येथे जे जे होते त्याला तूच करता आणि करविता आहेस. यामुळे तुझ्या या अशा अद्भुत मायेच्या प्रेरणेने मोहित होऊन मी करू नये असे कृत्य केले. सर्वांना अदृश्य असणारा तू आज मला गोचर झाला आहेस. उशिरा का होईना, परंतु आता मी तुला बरोबर ओळखले आहे आणि म्हणून तू माझ्यामधील हे मायेचे पाश तोडून नष्ट कर. हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमा, मला तू क्षमा कर, माझे रक्षण कर. हे परमात्म्या, मला क्षमा कर, तुला नमस्कार असो. कैकेयीचे हे असे बोलणे झाल्यावर स्मितहास्य करत रामप्रभू तिला म्हणाले, यदाह मां महाभागे नानृतं सत्यमेव तत् मय्येव प्रेरिता वाणी तव वक्रांध्वी निर्गता. हे महाभाग्यवती, तू जे काही आत्ता बोललीस ते त्रिवार सत्य आहे.
माझ्याच प्रेरणेने मोहित झालेली तुझी वाणी तुझ्या मुखावाटे उद्घृत झाली, म्हणजे तू केवळ निमित्त झालीस. येथे महाभागे असा शब्दप्रयोग केला आहे. याची फोड महा अधिक भागे किंवा महाभागे म्हणजे महा अधिक अभागे अशी होऊ शकते. महा अधिक भागे अशी शब्दफोड घेतल्यास येथे रामप्रभूने कैकेयीला महाभाग्यवती असे म्हटले आहे. कारण रामप्रभूंच्या अवतारामध्ये त्यांना जे देवांचे कार्य करायचे आहे त्याला कैकेयीची साथ मिळाली आहे. अर्थात ही साथ अप्रत्यक्षपणे मिळाली आहे. हा सहभाग अदृश्य आहे. महा अधिक अभागे अशी शब्दफोड घेतल्यास सुमारे 300 रामायणे उपलब्ध आहेत असे म्हणतात. त्यापैकी अनेक रामायणांमधून कैकेयी खलप्रवृत्तीची दुष्ट खलनायिका म्हणून कुप्रसिद्ध झाली. अर्थात ही तिची कुप्रसिद्धी उघड दृश्य आहे. येथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कैकेयी जेव्हा रामप्रभूंना एकांतस्थळी घेऊन गेली तेव्हा रामप्रभूंनी तिला नेहमीप्रमाणे नमस्कार केलेला नाही. याचप्रमाणे त्यांनी तिला माता असेही संबोधन केलेले नाही. कारण या प्रसंगी येथे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे कार्य करणारे अवतारी रामप्रभू आणि त्यांच्या अवतार कार्यात सहभागी होऊन त्या अवतार कार्यात मदत करणारी भक्त कैकेयी अशा दोघांच्याही 2 भिन्न भूमिका आहेत. रामप्रभू कैकेयीला पुढे म्हणाले, देवांच्या कार्यात मदत करण्यासाठी मीच तुझ्याकडून वदविलेल्या वाणीचा तुला मुळीच किंचितही जराही दोष नाही. आता तू सुखाने अयोध्येला परत जा. येथून पुढे अंतःकरणात रात्रंदिवस सतत माझेच चिंतन कर. जे काही घडले ते सर्व विसर. अशा प्रकारे माझ्या भक्तीमुळे तू लवकरच मुक्त होशील. मला काहीही अप्रिय नाही आणि प्रियही नाही. मी सदा स्थितप्रज्ञ आहे. याचा अर्थ तुझ्या कृतीमुळे मला अरण्यवास करावा लागल्यामुळे तुझ्याबद्दल मला जराही अप्रीती नाही. याचप्रमाणे तुझ्या कृतीमुळे देवांचे कार्य करण्यासाठी मला अरण्यात यायला मिळाले याबद्दल मला तुझ्याबद्दल प्रीतीही नाही. सर्व ठिकाणी माझी समदृष्टी आहे. रामप्रभू कैकेयीला पुढे म्हणतात, जादूगार पोतडीमधून बाहेर काढलेल्या अनेकविध वस्तूंबद्दल कसलीही भावना ठेवत नाही. याचप्रमाणे माझ्यामध्ये कोणाबद्दलही कसल्याही भावना नाहीत. जो जसा माझे चिंतन करतो त्याप्रमाणे मी त्याची दखल घेतो. माझ्या मायेने मोहमय झालेले, माझ्या मायेमध्ये आसक्त झालेले, माझ्या मायापाशात अडकलेले जन कधी सुख तर कधी दुःख असे हेलकावे खात माझ्या सत्य स्वरूपाला ओळखत नाहीत. परंतु तू मात्र आता मला ओळखले आहेस. ही आनंदाची गोष्ट आहे. आता माझे स्मरण करत राहा. तू कोणत्याही कर्माने लिप्त होणार नाहीस. रामप्रभूने असे सांगितल्यावर कैकेयीला मोठा विस्मय वाटला आणि आनंद झाला. तिने रामप्रभूंना प्रदक्षिणा घातली, जमिनीवर मस्तक टेकले, परत परत नमस्कार केला. शेकडो वेळा नमस्कार करत राहिली. मग आनंदाने भरताबरोबर अयोध्येला जायला निघाली. हरिओम.